ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती झाल्याचीही सूत्रांची माहिती। निवडणुकांच्या प्रचारासाठी निलेश राणे कणकवलीत महायुतीसाठी प्रयत्न केला, पण युती झाली नाही। ज्यांना युती करायची होती त्यांच्यासोबत युती झाली, निलेश राणेंची प्रतिक्रिया। वर्षा गायकवाडांच्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंनी बोलणं टाळलं। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं विधान गायकवाडांनी केलं होतं। तर वर्षा गायकवाडांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थवर आले होते। त्यांच्या भूमिकेवर मी जास्त बोलणार नाही। वर्षा गायकवाडांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर। तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तरी आम्ही गुंड आहोतच, राजू पाटलांचं उत्तर। काँग्रेस आणि मनसेमधील धुसफूस आणखी वाढली। राजू पाटलांच्या टीकेला सपकाळांचं उत्तर। तर महाराष्ट्र धर्म कुणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाही, राजू पाटलांच्या टीकेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। अमित शहांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। तर तुम्ही एनडीएचे प्रमुख आहात, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल, अमित शहांचं शिंदेंना आश्वासन। मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाही, तर लढणारा नेता। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। एनडीएचे महत्त्वाचे नेते म्हणून शिंदेंनी शहांची भेट घेतली। नाराजीच्या बातम्या या फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी। चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। तर स्थानिक पातळीवर काही लोक शिंदेंचे भाजपात तर काही भाजपचे शिंदेंमध्ये गेलेत, बावनकुळेंची प्रतिक्रिया। अमित शहा शिंदेंची भेट ही वरिष्ठ पातळीवरची, आमच्यामध्ये कोणतीही टोकाची भूमिका नाही, गिरीश महाजन यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। तर फडणवीस शिंदे यावर निश्चित मार्ग काढतील असंही वक्तव्य। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका। शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, भाजपकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर, माध्यमांसमोर थेट टीका टाळण्याबाबत नेत्यांना समज द्या। शिंदेंची भाजप नेत्यांवरून शहांकडे तक्रार, सूत्रांची माहिती। मिंधे मंडळ नाराज झाले म्हणे, मिंधे गटानं जे पेरलं त्याचीच फळं त्यांना मिळतात। मंत्रिमंडळात मिंधे गटाला चणे फुटाण्या इतकी सुद्धा किंमत नाही, सामनातून शिंदेंच्या सेनेवर खोचक टीका। देशाच्या गृहमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये काय घडलंय हे सांगणं विनोद, अमित शहांना राज्यात काय चाललंय हे सगळं माहिती आहे। शिंदेंनी अमित शहांच्या घेतलेल्या भेटीवर अंबादास दानवेंची टीका। अमित शहा एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार, चव्हाणांनी माणसं फोडली म्हणून दाद मागायला शिंदे शहांकडे गेले असतील। शिंदे अमित शहा यांच्या भेटीवर सुषमा अंधारेंचीही खोचक टीका। तर युतीत मिठाचा खडा पडल्यानंतर कलाकंद करून कसं खायचं हे भाजपला चांगलंच माहिती आहे। महायुतीमधील नगरसेवकांच्या फुटीवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या लोकांना फोडण्यासाठीचे प्रयत्न सुरू, सपकाळांचं वक्तव्य। सर्व एकाच थाळीचे चट्टेपट्टे, लोकांना मूर्ख बनवण्याचे हे धंदे सुरू। महापौर युतीचा होणार, मग एवढी कशासाठी भांडणं? मनसे नेते राजू पाटलांचा महायुतीवर निशाणा। जगातल्या मोठ्या पक्षाला फोडाफोडी का करावी लागते? राजू पाटलांचा सवाल। कोल्हापूरच्या कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखीनच वाढली। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं। कोणत्याही उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदेंच्या सेनेकडून खबरदारी। कागलमध्ये समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफांची युती। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये मनमानी झाल्याचाही पदाधिकाऱ्यांचा आरोप। काल पोलीस आले तेव्हा मी घरी नव्हतो, उद्या स्वतः नेरूळ पोलीस स्थानकात जाऊन नोटीस स्वीकारणार, अमित ठाकरेंची माहिती। तर शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंचा 70 मनसैनिकांवर गुन्हा। प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथऱ्याच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी। प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी, पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने येणार। पुणे कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय सिंग पाटील यांना चौकशीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। दिग्विजय पाटील बुधवारी विकास खारगे या चौकशीसमोर हजर राहणार, तर 18 नोव्हेंबरला नोटीस मिळाल्याचं दिग्विजय पाटील यांनी सांगितलं होतं आणि त्यांना वेळ मागितला होता। पुण्याच्या बावधनमधील दुय्यम निबंधक कार्यालयातील 20,000 दस्तांची तपासणी होणार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये निलंबित दुय्यम निबंधकांची
जी दस्त नोंदवली गेली आहे त्याचीही तपासणी होणार। दरम्यान गेल्या 2 वर्षांमध्ये निलंबित दुय्यम निबंधकांकडून 20,000 दस्तांची नोंदणी। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये एकूण 275 जणांचा समावेश, तर जमीन प्रकरणातील 275 जणांना काही मोबदला दिला गेलाय का किंवा काही हक्क देण्यात आलाय का या दृष्टीने ही तपास सुरू। जमीन घोटाळ्याच्या चौकशीची शांतता सहज नाही, ती आखलेली रणनीती। आरोपींची चौकशी झाली तर घोटाळ्याचा पिटारा उघडेल, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचं ट्विट। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी स्थापन केलेल्या समितीवर मुठे यांना ठेवणं चुकीचं। समितीचे अध्यक्ष असलेले मुठे यांचे सर्व वरिष्ठ लोकांशी संबंध, रवींद्र धंगेकरांचा आरोप। तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत मुंढवा जमीन गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। सरकारी जमीन विकता कशी येते, ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचा सवाल। तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारच दोषी, अंबादास दानवेंचा आरोप। बिहारनंतर आता मुंबईत सुद्धा भाजपचं एमवाय समीकरण। भाजपचं एमवाय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यामुळे मुंबईत सुद्धा आता भाजपची हीच रणनीती। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचं मुंबईमध्ये हे समीकरण। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।